पाहणार आहोत। अजित पवारांचा अपघात की घातपात या मुद्द्यावरून सध्या काही प्रतिक्रिया उमटतायत। काय नेमकं घडतंय जाणून घेऊया सुरुवातीलाच टॉप 9 बातम्या। अजितदादांना नरेश अरोरांचं कोटींचं कंत्राट नको होतं, त्यावरून बैठकीत वाद झाला। कंत्राट चालू ठेवण्याचा तटकरेंचा आग्रह असल्याचा अंदाज, रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर अरोरांनी गेल्या काही दिवसात 2 विमानं खरेदी केल्याचाही दावा। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर उत्तर देता येईल। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। दादांना प्रफुल्ल पटेलांचा की कुणाचा तरी फोन आला होता, राष्ट्रवादी उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचा दावा। तर आरोपांबाबतचा बाईट व्हायरल होताच प्रमोद हिंदुराव यांचे सारवासारव श्रद्धांजली सभेत वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असं स्पष्टीकरण। VSR विमानांचे ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही। ब्लॅक बॉक्स बंदचं कारण दिलं तर माझ्या बोलण्यावर शिक्कामोर्तब होईल। दादांचा घातपातच, रोहित पवार आरोपांवर ठाम। दादांच्या अपघाताची चौकशी आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करावी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सूरज चव्हाण यांची मागणी। अजितदादांच्या अपघाताबद्दलची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली याची माहिती जनतेला व्हायला हवी, असंही वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अपघाताच्या चौकशीचं आश्वासन, चौकशीची वाट पाहू। रोहित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प काय, पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंचा सवाल। रोहित पवारांना पडलेले प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीत, तटकरे पटेल गप्प का, लवांडे आक्रमक। रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे फडणवीसांनी स्वतः तपासावे, मृत्यूचं राजकारण करू नये ही उडवाउडवीची उत्तरं। संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर, अजितदादांच्या मृत्यूचं राजकारण होणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावं, फडणवीसांनी केलं होतं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात नेमकं काय घडतंय जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। विलिनीकरण होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट। सत्तेत वाटा देण्यास तटकरे पटेल यांचा विरोध, सूत्रांची माहिती। विलिनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार। राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत आता 16 फेब्रुवारीला पत्रकार परिषद, रोहित पवार यांची माहिती। 12 तारखेच्या पत्रकार परिषदेऐवजी सोमवारच्या पत्रकार परिषदेत सखोल उत्तर देणार, असंही केलं स्पष्ट। आज दादा नाही, त्यामुळे मला जुनं उणं काढत बसायचं नाही। दादांच्या इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढे बघूया। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरील प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांचं उत्तर। विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच बोलतील, त्याच योग्य निर्णय घेतील, दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांची अस्वस्थता साहजिकच आहे। अपघाताबाबत अनेक प्रश्न रोहित पवारांच्या मनात आहेत, त्यांनी त्यांची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आहे, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। अजितदादा असते तर राष्ट्रवादीच्या दृष्टीनं चांगला निर्णय झाला असता, व्हायरल पोस्टवरून अंकुश काकडे यांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढील आठवड्यापासून पक्षाच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार, प्रत्येक आमदारासोबत प्रत्यक्ष संवाद साधणार, पक्षाची आगामी वाटचाल, आमदारांचं मत आणि अडचणी जाणून घेणार, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी दौंडमधून ठराव, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमतानं ठराव मंजूर, ठरावाची प्रत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाणार। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। फडणवीस सांगतात तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, मात्र तपास यंत्रणांवर जनतेचा विश्वास राहिला नाही। देशातील तपास यंत्रणा लाचार आणि गुलाम झाल्यात, संजय राऊतांची टीका। तर मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झाला नाही, राऊतांचा मोदींवर निशाणा। पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न, पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची VC-द्वारे बैठकीला उपस्थिती। अजित पवारांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजनची पहिलीच बैठक। ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही ते काय आम्हाला अक्कल शिकवतायत, संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारींवर टीका। राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत, कोश्यारी यांनी केलं होतं वक्तव्य। कोश्यारींनी तुमचा लंगोट फेडला ते बघा, भगतसिंह कोश्यारींच्या टीकेवरून संजय राऊतांना नवनाथ वन यांचं प्रत्युत्तर। तुम्ही राज्यातील जमिनी उद्योगपतींच्या घशात घालताय, बाळासाहेबांच्या विचारांची मुंबई घडवू असं फडणवीस बोलले होते, संजय राऊतांची टीका। तर जमिनी अदानींच्या घशात घालणं हा बाळासाहेबांचा विचार आहे का, संजय राऊतांचा सवाल। मुंबईतील सर्व महत्त्वाची प्रलंबित कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा नियोजन बैठकीत निर्देश। कामं प्रलंबित असलेल्या कंत्राटदारांना नोटीस द्या, शिंदेंच्या सूचना।
मुंबईत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बांगलादेशी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर शिवसेना आमदार मनीषा कायंदे आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल यांच्यात शाब्दिक चकमक। मुंबईत 1200हून अधिक बांगलादेशी घुसखोरीत कायंदेंचा आरोप, तर हे खरं नाही पटेलांची भूमिका। मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आदित्य ठाकरेंची दांडी, मागील डीपीडीसीच्या बैठकांना सुद्धा आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। चंद्रपूरमध्ये महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यात दिसला मुनगंटीवार जोरगेवार वादाचा नवा अध्याय। सोहळ्यावर जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार, मुनगंटीवारांकडून अचानक पदग्रहण सोहळ्याची घोषणा। मात्र जोरगेवार यांना सोहळ्यासाठी न बोलावल्याचा निषेध म्हणून समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्काराचा निर्णय। स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचं वेगानं परिवर्तन होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। टाटा ट्रस्टसोबत 12 आणि नाम फाउंडेशनसोबत एक सामंजस्य करार झाल्याची ही माहिती। टाटांची सीएम फंडात मोठी मदत, गरजू रुग्णांना निश्चित स्वरूपाची मदत देऊ शकतो असंही वक्तव्य। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्याच 2 गटात एकवाक्यता नव्हती। काँग्रेसनं आमच्या नगरसेवकांशी गांभीर्यानं चर्चा केली नाही, राऊतांची टीका। भाजपला मदत करण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका नसल्याचाही केला पुनरुच्चार। चंद्रपूरमधील प्रकरणावरून राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। शिवतीर्थवर बैठक। चंद्रपूरमधील ठाकरे सेना राऊतांच्या भूमिकेवर मनसे नाराज असल्याची माहिती। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले, मनसेच्या संदीप देशपांडे यांची टीका। संजय राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली का, केडीएमसीचा संदर्भ देत देशपांडेंचा राऊतांसह ठाकरे सेनेवर निशाणा। अभिनेते नाना पाटेकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट। अजित पवारांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांनी सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेतली। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट। देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवारांची घेतली भेट। मातोश्रीच्या अंगणात नितेश राणेंच्या समर्थकांची बॅनरबाजी, रितू तावडेंना शुभेच्छा देत नितेश राणेंच्या वक्तव्याचा बॅनरवर उल्लेख। भाजप पदाधिकारी मयूर बगारिया यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा। मुलांना पीएचडी मिळत नाही तर सारथी योजना कशाला काढली? सारथी योजना फक्त भाषणात सांगायला काढली का? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल।